भाग 34. आपल्याला सगळे पाहतायत याकडे लक्ष नसलेल्या त्या दोघी आपल्याच विश्वात मग्न होत्या आणि त्याच वेळी एक करारी आवाज त्यांच्या कानी पडला. याज्ञिकी. त्या आवाजानं दोघी दचकल्या. याज्ञिकीने पाहिलं तर काही अंतरावर अहिल्या आजी उभ्या होत्या, ज्या रागात त्यांच्याकडे पाहत होत्या. त्यांना पाहिलं आणि याज्ञिकीच्या अंगावर सरकन काटा झाला. तिनं जी घर सोडून चूक केली होती त्याची अहिल्या आजीच्या दरबारात काय शिक्षा असते तिला चांगलंच माहिती होतं. अहिल्या आजी रागात त्या दोघींकडे पाहत होत्या. याज्ञिकी घाबरत घाबरत आजीजवळ पोहोचली. आजीला इतक्या दिवसातून पाहून थोडं बरंही वाटलं होतं आणि आत्ता ती काय बोलेल, काय करेल हा विचार करूनच तिला घाम फुटला होता. तुमची हिम्मत कशी झाली उद्दामपणा करायची? असं वागून आमचं नाव, आमची इब्रत पणाला लावलीत तुम्ही. याज्ञिकीनं मान खाली घातली. आम्हाला उत्तर हवंय. आजी, सॉरी. तिचं बोलताना सुद्धा ततपप होत होतं. आमच्या शब्दकोशात चुकीला माफी नाही, फक्त शिक्षा असते. आणि जर कोणी आमच्या इज्जतीवरती घाव घालत असेल तर फक्त मृत्यूची शिक्षा त्याला मिळते. अहिल्या आजी म्हणाल्या आणि याज्ञिकीचं अवसानच गळालं. तुम्हाला तर शिक्षा मिळेलच, पण त्याही आधी यांना शिक्षा मिळेल. शेजारच्या अंगरक्षकाकडे असलेली बंदूक घेऊन त्यांनी रिशांसमोर पकडली आणि याज्ञिकीचे भीतीने डोळे मोठे झाले. आम्ही आमची मुलगीच नाही तर आमची इज्जत ह्यांच्या हाती सोपवली होती आणि यांनी त्याच इज्जतीशी खेळण्याचा प्रयत्न केला. आजी, तुम्हाला शिक्षा द्यायची असेल तर मला द्या, माझा जीव घ्या, पण यांना काही करू नका. यांची काहीच चूक नाहीये. याज्ञिकीने आजीचे पाय धरले. आमचा निर्णय एकदा झाला की तो कोणीही बदलू शकत नाही. त्यांच्यानंतर तुम्हालाही अशी शिक्षा मिळणार आहे. त्यांनी परत एकदा हातातली बंदूक समोर ताणली. तशी याज्ञिकीनं उभं राहून त्यांच्या हातातली बंदूक थोडी झटापट करून ओढून घेतली आणि आजीवरच रोखली. तिच्या या कृतीनं सगळेच जण आश्चर्यचकित झाले होते. रिशानही तिच्याजवळ पोहोचला. तुम्ही आमच्यावर बंदूक ताणत आहात? हा, मला असं नाही करायचंय, पण आता बास झालं. आता मी नाही काही चुकीचं होऊ देणार. तुमची मनमानी, तुमचे नियम नाही सहन करणार. तुम्ही माझ्या रिशांचा जीव घ्यायचा विचार करताय आणि मी फक्त पाहत राहीन असं वाटलं का तुम्हाला? नाही, यावेळी ही याज्ञिकी असं होऊ नाही देणार. रिशानला हात लावण्याआधी तुम्हाला माझ्यासोबत लढायला लागेल. आणि कोणत्या हक्कानं तुम्ही मला शिक्षा द्यायला आलात? जेव्हा लग्न करून दिलं तेव्हा तर मी तुम्हाला परकी झाले होते ना. मी घरी आले होते तेव्हा काय म्हणाला होतात तुम्ही? फक्त पाहुणी म्हणून मी इथं येऊ शकते. आता माझं घर नाहीये हे. मग जर माझा आणि तुमचा काहीच संबंध राहिला नाहीये, मी तुम्हाला परकी झालीये, तर मग आता माझ्या आयुष्यात येण्याचा, मला शिक्षा देण्याचा तुम्हाला काही एक हक्क नाहीये. ज्या दिवशी तुम्ही मला परक केलत ना, त्या दिवशीपासून
मी तुम्हाला दिलेले सगळे काही हक्क काढून घेतले. आणि जर मला लहानपणापासून सांभाळण्याचा, मला जन्म दिल्याचा, माझं पालन पोषण केल्याचा हिसाब म्हणून तुम्ही माझ्यावर असा हक्क दाखवत असाल ना, तर ठीक आहे, दाखवा हक्क, घ्या माझा जीव. पण माझ्या रिशानला काही करायचं नाहीये. त्यांना अजिबात हात लावायचा नाहीये, नाहीतर जीव घेईन मी तुमचा. हातातली बंदूक परत एकदा सरळ धरत ती बोलली. इतक्या वर्षात मनात साठलेला राग, त्रागा कुठेतरी तो बाहेर पडत होता. ते पाहून तिथे उपस्थित सगळ्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. नकळत पहिल्यांदा तिचं दुःख आज तिच्या तोंडून बाहेर पडलं होतं. डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर राग होता याज्ञिकीच्या. पण ते पाहून आजींच्या चेहऱ्यावर थोडं हसू आलं आणि काही क्षणात त्या मोठमोठ्यानं हसायला लागल्या. रिशान सोडला तर तिथं उपस्थित सगळे लोक विचित्रपणे त्यांच्याकडे पाहू लागले. अहिल्याजी, बस झालं नाटक आता. याज्ञिकीच्या हातातली बंदूक आपल्या हातात घेत रिशाननं तिला जवळ घेतलं. नाटक? हो, नाटक. अहिल्याजी नाटक करत होत्या. त्या फक्त भेटायला आल्यात तुला इथे. डोंट वरी, त्या आपल्याला काहीही करणार नाहीये. तिने रिशानकडे अविश्वासानं पाहिलं. हो बाळा, काही करणार नाहीये आम्ही तुम्हाला. आम्ही तर फक्त आमच्या नातीला इथं भेटायला आलो आहोत. त्या जवळ आल्या तरी ती 2 पावलं मागेच सरकली. भीतीच इतकी वाटत होती त्यांची. नका घाबरू याज्ञिकी. जशा तुम्ही बदलल्या आहात तशी तुमची ही आजी पण बदललीये. ऐकलं होतं, प्रेमात खूप ताकद असते. आज पाहिलं सुद्धा. जी मुलगी नजर वर करून पाहायची नाही, आमच्याकडे आज तीच मुलगी आपल्या प्रेमासाठी आमचा जीव घ्यायला निघाली. वा, मानलं तुम्हाला, मानलं तुमच्या प्रेमाला. तुमच्या प्रेमाच्या सामर्थ्यापुढेही अहिल्या अग्निहोत्री आज नतमस्तक झाली. त्यांनी रिशान आणि याज्ञिकी दोघांच्याही डोक्यावरून हात फिरवला. याज्ञिकी, आज आम्ही तुमची जुनी आजी बनून तुम्हाला शिक्षा द्यायला नाही, तर तुम्हाला भेटायला, तुमची माफी मागायला इथं आलो. जमलं तर माफ करा आम्हाला. आजीने तिच्या समोर हात जोडले आणि तिनं पुढे होत ते हात आपल्या हातात घेतले. आजीने मग तिला मिठीत घेतलं आणि त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. याज्ञिकी गोंधळली होती त्यांच्या अशा वागण्यानं. पण आज आजीच्या मिठीत खूप छान वाटलं आणि मग मात्र तिनेही आपली मिठी घट्ट केली. आपली मिठी सोडवली आजीनी आणि तिच्या डोक्यावरून पुन्हा एकदा हात फिरवला. आज तिच्यावर खूप माया करावीशी वाटत होती त्यांना. चला, आज जाऊन बोलूयात का? रिशान त्यांच्याकडे बघून त्यांना विचारतो. सगळ्यांनी होकारार्थी मान हलवली आणि सगळे आतमध्ये आले. याज्ञिकीच्या डोक्यात बरेच प्रश्न होते. आजी, बाबा आणि विराजदादा ते नाहीत आले? आजींनी रिशानकडे पाहिलं तर त्यानेही नजरेनेच इशारा केला. तसा अहिल्या आजी तिच्या हाताला धरून एका रूममध्ये घेऊन आल्या. तिनं समोर पाहिलं तर तिचे बाबा म्हणजेच धर्मराज अग्निहोत्री बेडवर झोपले होते. ती समोर गेली तर तिच्या लक्षात आलं त्यांचा चेहरा एका बाजूनं थोडासा वाकडा झालाय. आजी, बाबांना काय झालं? हे पॅरालिसिस झालाय त्यांना. याज्ञिकीला हा दुसरा धक्का होता. आपल्या वडिलांची ही अवस्था पाहून तिला खूप वाईट वाटलं. अगं पण कसा आणि कधी? तिनं अश्रू पुसले स्वतःचे.
तिच्या बाबांच्या डोळ्यातही अश्रू असल्याप्रमाणे वाटले, पण त्यांच्याजवळ जाण्याचं साहस मात्र होत नव्हतं. कधी त्यांनी तिला जवळच घेतलं नव्हतं. लहान असताना कधीच गेली नव्हती. त्यांनी रागात पाहिल्यावर घाबरून ती मागेच फिरायची आणि नंतर कधी प्रयत्न केलाच नाही. आजी, मला काहीच कळत नाहीये ग. बाबांची ही हालत, तुझं वागणं काहीच समजत नाहीये. आणि दादा, तो कुठे? सगळं सांगते बाळा. अहिल्या आजींनी तिच्या डोक्यावर हात ठेवत आश्वस्त केलं आणि खिडकीजवळ जाऊन त्या उभ्या राहिल्या. आणि त्यानंतर त्यांनी भूतकाळ सांगायला सुरुवात केली. भूतकाळात साधारण 6 महिन्यापूर्वी अहिल्या आजींचं मुंबईत काहीतरी काम होतं. त्यामुळे त्या याज्ञिकीच्या सासरी आल्या होत्या. येताना बरंच सामान, मिठाई, गिफ्ट्स सगळं काही घेऊन आल्या होत्या. लेकीच्या सासरी रिकाम्या हातानं थोडीच येणार होत्या, पण आल्यावर साधं त्यांनी इथलं पाणी प्यायलं नाही. लेकीच्या सासरी काही खायचं प्यायचं नाही, ही रीत होती त्यांच्याकडं. पण बाकी लोक मात्र थोडं आश्चर्यचकित झाले होते त्यांना या पद्धतीनं इथं आलेलं पाहून. याज्ञिकी कुठे दिसत नाही? घरात नाहीये का ती? अहिल्या आजींनी चैत्रालीताईंना विचारलं. असं काय करताय? याज्ञिकी तर तुमच्यासोबत तुमच्या घरी असेल ना? चैत्रालीताईंनी थोडं गोंधळूनच त्यांना म्हणलं. ती आमच्या सोबत, आमच्या घरी. ही कसली मस्करी आहे हा? ती इथे नाहीये. घटस्फोटानंतर ती तुमच्याकडे आली असेल ना? चैत्रालीताईंनी अहिल्या आजींना विचारलं. घटस्फोट? पाल अंगावर पडावी तसा हा शब्द ऐकून त्या जागीच उभ्या राहिल्या होत्या. घटस्फोट? कोणाचा घटस्फोट? रिशान आणि याज्ञिकीचा घटस्फोट, मोनालीताई अहिल्या आजींना म्हणाल्या. हा काय प्रकारे? कुठे आमची याज्ञिकी? तिला जर काही झालं असेल तर कोणालाच जिवंत सोडणार नाही. ही अहिल्या अग्निहोत्री. अहिल्या आजी रागातच म्हणाल्या आणि हॉलमध्ये उपस्थित सगळ्या लोकांना घाम फुटला. 2 महिने झाले होते रिशान आणि याज्ञिकीला वेगळं होऊन, पण त्यांना कोणालाच माहिती नव्हतं की याज्ञिकी कुठे आहे म्हणून. आणि अहिल्या आजीचा दरारा पाहता आता हा गुंता कसा सोडवायचा? आणि याज्ञिकी ती कुठे? सगळ्यांनाच प्रश्न पडला होता. पण नशिबानं त्या दिवशी रिशान घरी होता आणि सगळी सूत्र त्यानं हातात घेतली. आपण आज जाऊन बोलूयात का? तो फक्त शांत होऊन बोलत होता. भीती नव्हती त्याच्या चेहऱ्यावर. अहिल्या आजींनी जरा गोंधळूनच पाहिलं आणि मग त्या आत जायला तयार झाल्या. हे काय ऐकतोय आम्ही? याज्ञिकी इथे नाहीये, तर मग कुठे ती? जिथे आहे तिथे सुखी आहे, रिशान आजींना म्हणतो. म्हणजे आम्हाला समजलं नाही. मी माझ्या बंधनातून, आमच्या लग्नातून मुक्त केलंय तिला. ज्याच्यावर तिचं प्रेम आहे त्याच्यासोबत सुखानं राहत असेल ती. डोकं ठिकाणावर आहे का तुमचं? काय बोलताय तुम्ही? नीट सांगा मला, याज्ञिकी कुठे? तिचं एका मुलावर प्रेम होतं आणि आता ती त्याच्यासोबत आहे. आमचा डिवोर्स झालाय. आणि पुढच्या क्षणी रिशानच्या गालावर एक सटकन कानाखाली बसली. इतकी जोरात की ओठ पाटून त्यातून रक्त आलं. बाजूला झालेली मान त्यानं पुढे केली तर अहिल्या आजींच्या डोळ्यात अंगार दिसत होता. डोळे लाल आणि भयंकर दिसत होते. खोटं बोलताय तुम्ही. आमची याज्ञिकी असं काहीच करणार नाही. आणि असा काही विचार जरी केला
तरी त्यांचं काय होऊ शकतं हे त्यांना चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे तुम्ही खरं खरं सांगा, कुठे याज्ञिकी? आजी, खरं तेच सांगतोय. त्याच्या डोळ्यात वेदना होती, पण ती मार लागला म्हणून नाही, तर याज्ञिकीला दुसरं कोणासोबत सुखी आहे म्हणताना होत होती. जर हे खरं असेल तर ज्या क्षणी ती आमच्या डोळ्यासमोर येईल तो क्षण तिच्या आयुष्यातला शेवटचा क्षण असेल. आमची इज्जत अशी देशोधडीला लावणाऱ्या कोणालाच ही अहिल्या अग्निहोत्री जिवंत सोडणार नाही. त्यांनी मूठ आवळली. त्याआधी तुम्हाला माझ्याशी सामना करायला लागेल. याज्ञिकीच्या केसांना जरा जरी धक्का लागला ना, तर त्यावेळी मी कोणालाच सोडणार नाही. त्याने सुद्धा अगदी रागात पाहिलं आणि अगदी पहिल्यांदा अहिल्या आजींच्या समोर असं काही बोलणाऱ्या कोणाला पाहून त्यांनी डोळे मोठे केले. विसरू नका, कोणासमोर उभे राहून तुम्ही बोलताय? एका मग्रूर स्त्रीला बोलतोय, जिच्यात ममता, प्रेम अजिबात शिल्लक नाहीये. एका खुनी स्त्रीशी बोलतोय, जिनं वेळोवेळी आपल्या नातीच्या भावनांचा खून केलाय. एका अशा स्त्रीशी बोलतोय, जिला आपल्या नातीपेक्षा स्वतःची इज्जत जास्त प्रिय आहे. एका अशा स्त्रीशी बोलतोय, जिला आपल्या नातीचं सुख नाही, तर आपल्या घराण्याचा मानाचा खोटा मुखवटा जास्त प्रिय आहे. जिला आपल्या नातीची काळजी नाहीये, तर आपली समाजातली भीती कमी होईल याचं जास्त टेन्शन आहे. रिशांत प्रत्येक शब्दावर जोर देत बोलत होता आणि तो शब्द अहिल्या आजींच्या मनावर चांगलाच कोरला जात होता. रिशांत, तुम्ही खूप जास्त बोलताय. जास्त नाही, खरं ते बोलतोय आणि हे सत्य आहे. तसंही आधीपासून तुमच्यासाठी याज्ञिकी फक्त एक जबाबदारी होती, जिचं लग्न लावून तुम्ही मोकळे झालात. आणि आत्ता सुद्धा ती कुठे असेल याची काळजी न वाटता ती दुसरं कोणासोबत आहे याचा विचार करून तुम्हाला तुमच्या इब्रतीची जास्त काळजी वाटतीये. आजपर्यंत तुम्ही तिला कधी प्रेमानं जवळ घेतलं? मायेनं कधी 2 घास भरवलेत? कधी तिच्यासोबत थोडा वेळ तरी घालवलाय का? घरातल्या एखाद्या निर्जीव सामानासारखी तिची हालत करून ठेवली होती. जी आहे काय आणि नाही काय, काहीच फरक पडत नव्हता तुम्हाला, बरोबर ना? तो रागात जाब विचारत होता. त्याचं असं बोलणं त्यांना विचारात पाडत होतं. याज्ञिकीच्या लहानपणापासून दिवस डोळ्यासमोर तरळत होते. त्यांच्या पायाला धरून उभी असलेली याज्ञिकी, त्या बाहेर जाताना इवल्या इवल्या हातांनी त्यांना थांबवणारी याज्ञिकी, शाळेतून आल्यावर काहीतरी आनंदानं दाखवणारी याज्ञिकी, खेळताना लागलं तर रडत त्यांच्याजवळ येणारी याज्ञिकी, आणि दरवेळी तिला बाजूला करून स्वतःच्या आयुष्यात बिझी असणारे आपण स्वतः त्यांना आठवत होते. थोडं कळायला लागलं आणि याज्ञिकी त्यांच्याजवळ यायची कमी झाली. कामाच्या राड्यात आपल्याला समजलंच नाही हे त्यांच्या लक्षात आलं होतं. नंतरची काही वर्ष ती कशी मोठी झाली कळलंच नाही. वरवर बोलणं व्हायचं, पाहिजे ते ती मागण्याच्या आधीच तिच्या हातात आपण द्यायचो. म्हणजे आपण आपलं कर्तव्य नीट पार पाडतोय असंच वाटत राहिलं त्यांना. नंतर तिच्या कॉलेजमध्ये ते प्रकरण झालं आणि त्यानंतर तिच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलला. जबाबदारी वाटायला लागली ती एक. आपल्या इज्जतीला कलंक तर नाही ना लावणार ही, याची भीती वाटायला लागली. आणि मग तिच्यावर निर्बंध लादले गेले. सोन्याच्या पिंजऱ्यात अडकलेला एका पक्ष्याप्रमाणे तिची हालत केली होती आपण. लग्नाचा निर्णय सुद्धा तिला सांगून सगळे मोकळे झालो होतो.
तिला काय हवंय, कसा जीवनसाथी हवाय, लग्न करायचंय का, लग्नाची मानसिक तयारी आहे का, काहीच विचारलं नाही. त्या विचारात हरवल्या होत्या. आठवत असेल ना सगळं? मी काही चुकीचं बोललो तर नाही ना? तुमच्या आयुष्यात तिचं स्थान काय आहे मला चांगलंच माहितीये. पण आता नाही. आता फक्त ती तुमची नात नाही तर माझी. बोलता बोलता तो मध्येच थांबला. लग्न झाल्यावर ती माझी जबाबदारी होती आणि तिच्या सुखाचा विचार करता मी मुक्त केलं तिला बंधनातून. डोळ्यातून ओघळलेला एक अश्रू त्याने पटकन पुसला. पण अहिल्या आजींनी ते पाहिलंच. रिशांची वाक्य त्यांच्या कानात घुमत होती. त्याने तिला मुक्त केलं म्हणलं असलं तरी त्याचे डोळे वेगळंच काहीतरी सांगत होते. त्यांच्या डोक्यात विचारांचा गुंता वाढत होता. एका बाजूने त्याने तिला मोकळं केलं होतं आणि दुसऱ्या बाजूने तो निर्धाराने तिच्यासाठी उभा होता. असं कसं तुम्ही जाऊ दिलं? तुमची बायको आहे ती. समाज काय म्हणेल? लग्न झालेलं असताना तुम्ही दुसऱ्या कोणासोबत जाणं म्हणजे समाज शेण घालेल तिच्या आणि आमच्या तोंडात. तुम्ही नवरा आहात तिचा. तुम्ही थांबवायला हवं होतं तिला. यावेळी त्यांचा सूर किंचित सॉफ्ट होता. नवरा आहे मी तिचा, मालक नाही. ती कोणती वस्तू नाहीये की मी माझा हक्क सांगावा तिच्या अस्तित्वावर. आणि समाज काय म्हणेल याचा विचार नाही करायचा मला. मला फक्त तिचं सुख महत्वाचंय. ती जर माझ्यासोबत नाही दुसरं कोणासोबत सुखी असेल तर तसंच होईल. आणि लोकांना काय उत्तर द्यायचंय ते मी आधीच ठरवलंय. सगळ्यांना मी याज्ञिकीला सोडवलंय असंच सांगितलंय. ती कोणासोबत आहे ह्याबद्दल कोणालाही माहिती नाही. तुम्हाला सुद्धा सत्य सांगावं वाटत नाही मला. पण उद्या तुम्ही तिला शोधलं असतं आणि सत्य समोर आल्यावर तुम्ही तेच केलं असतं जे तुम्ही मगाशी बोलून दाखवलं. तो म्हणाला आणि अहिल्या आजी थोड्या आश्चर्याने त्याच्याकडे पाहायला लागल्या. पण याज्ञिकीनं जे केलंय ते चुकीचंच आहे. लग्न झालेलं असतानाही दुसऱ्या पुरुषाचा असं हात धरून निघून जाणं म्हणजे आपले संस्कार, आपल्या परंपरा सगळं सगळं मोडण्यासारखं आहे. का दरवेळी समाज, संस्कार, परंपरा या नावाखाली कित्येक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केली जातात? लहान आहेस तू, तुला समजत नाही. आम्ही योग्य ते निवडू तुझ्यासाठी. इज्जतीला शोभेल असा जावई पाहिजे अशी कारणं देत आधी तिचं मनाविरुद्ध लग्न लावून द्यायचं. तिच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न सगळ्यांची राख रांगोळी झाली तरी फरक पडत नाही कोणालाच. पण तिने एकदा स्वतःचा विचार केला तर मात्र भूकंप होतो समाजात. मान्य याज्ञिकीच्या बाबतीत परिस्थिती वेगळी आहे, पण समाजात असे कितीतरी उदाहरणं असतील. नवऱ्याने कितीही त्रास दिला तरी तो मुकाट्याने सहन करायचा. शिवीगाळ, मारहाण, मानसिक त्रास, अवहेलना, अपमान सगळं सगळं काही सहन करायचं. तर काय आपले संस्कार, आपली परंपरा आपल्याला त्याला सोडायला परवानगी देत नाही. एखाद्या स्त्रीनं आपलं स्वातंत्र्य निवडलं, आपलं सुख निवडलं तर ती कॅरेक्टरलेस बनते. हेच जर नवऱ्यानं बायकोला सोडून दिलं आणि दुसरं कोणाला तरी पसंत केलं तर तेव्हाही फक्त त्या बायकोची चूक असते. आपला संसार नीट नसेल सांभाळता आला त्या स्त्रीला असंच म्हणतं जग सारं. दरवेळी सगळी बंधनं मुलींनाच का? का त्यांना त्यांच्या आवडीचं आयुष्य निवडता येत नाही? मुलानं मारामारी केली, चोरी केली,
अगदी एखाद्या मुलीचा बलात्कार जरी केला तरी तुमची इज्जत कमी होत नाही. पण तुमच्या मुलीनं कोणावर प्रेम काय केलं? तिनं खूप मोठा गुन्हा केल्याप्रमाणे तुम्ही तिला शिक्षा द्यायला तयार झाला. रिशानने नजर रोखत म्हणलं आणि अहिल्या आजी चांगल्याच गडबडल्या. तुम्हाला काय वाटलं? मला माहिती नाही तुम्ही मुंबईला कशाला आलाय? विराज अग्निहोत्रीला बलात्काराच्या आरोपातून मुक्त करण्यासाठी तुम्ही लोकल पोलिसांना विकत घेतलंय. ते प्रकरण तिथेच दाबलं. त्या मुलीचा आवाज भीती दाखवून तिथंच बंद केलात. तुम्हाला वाटलं हे सत्य कोणाला समजणार नाही, पण एका पत्रकारानं याचं प्रूफ गोळा केलंय आणि तो मुंबईत निघून आलाय आणि त्याच्या पाठोपाठ तुम्ही त्याचा बंदोबस्त करायला. आता मात्र भीतीनं अहिल्या आजींचे डोळे मोठे झाले होते. आता मी जे बोलतोय ते नीट ऐका. याज्ञिकीला काही करण्याचा विचार आपल्या डोक्यातून काढून टाकायचा. जर तिच्याकडे तुम्ही नजर वर करून जरी पाहिलत तर विराज आजन्म तुरुंगात राहील आणि याची काळजी मी स्वतः घेईन. अहिल्या आजींनी रागातच त्याच्याकडे पाहिलं. तुम्ही आम्हाला धमकी देताय, ज्यांच्यामुळे हे छप्पर तुमच्या डोक्यावर आहे. हा, धमकी नाही, भविष्य सांगतोय. आणि तुमची मदत घेतली म्हणून आत्तापर्यंत शांत आहे. शिवाय मदत म्हणून घेतलेली रक्कम दुप्पट व्याजानं तुम्हाला परतही केलीये. त्यामुळे तुमच्या पैशांची धमकी आणि उपकाराची भाषा आता नाही करायची. तुम्ही पैसे परत केले? कधी? वा, म्हणजे हेही तुमच्या लाडक्या नातवानं नाही सांगितलं का तुम्हाला? तशा अहिल्या आजींच्या माथ्यावर आठ्या पसरल्या. विराजचा मनापासून राग येत होता. खानदानाचा वारसा नसता तर त्यांनी स्वतःच त्याचा जीव घेतला असता. पण आता हे आपलं दुःख सांगता कोणाला? आमचे हात तक्त्याखाली येत म्हणून यावेळी ऐकतोय तुमचं. पण जेव्हा वेळ येईल सोडणार नाही आम्ही तुम्हाला. येतो आम्ही. त्या ताड ताड पावलं टाकत बाहेर गेल्या. रस्सी जळाली होती पण अजून बळ काही गेलं नव्हतं. सॉरी आजी, तुम्हाला म्हणलं तुमच्या नातवाला मी काही करणार नाही, पण त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा तर त्याला मिळणारच. भलेही नाव माझं नसलं तरी दुसऱ्या कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून तर त्याचा गेम तर मीच वाजवणार. निरागस मुलींच्या आयुष्याशी खेळण्याचा त्याला काही एक हक्क नाहीये. रिशानने एक फोन फिरवला आणि काहीतरी बोलून फोन ठेवून दिला. विराज अग्निहोत्री लवकरच काल कोठडीत पोहोचणार होता, आपल्या गुन्ह्यांची शिक्षा भोगायला. वर्तमान काळात परत येत अहिल्या आजींनी डोळ्यांच्या कडा पुसल्या. आपल्या आजीच्या करारी डोळ्यात आज पहिल्यांदा अश्रू पाहून याज्ञिकी अचंबित झाली होती. आम्ही तिथून निघून आलो. त्यानंतर मुंबईत बाकी लोकांना भेटून विराजचं प्रकरण दाबण्याचा खूप प्रयत्न केला, पण जमलं नाही. केस सुरू झाली. विराजला अटक झाली. कोर्टात त्या मुलीला पाहिलं, तिची अवस्था पाहिली आणि शर्मेनं आमची मान झुकली. खूप खूप क्रूर वागला होता विराज तिच्याशी. आमचं मन आम्हालाच खात होतं. आणि मग आम्ही एक निर्णय घेतला, विराजची साथ न देण्याचा. धर्मराजही थोडे शांत झाले होते. कोणती गोष्ट त्यांना खात होती माहिती नाही. शेवटी केसचा निकाल लागला.
विराजला शिक्षा झाली. इकडे काहीच दिवसात धर्मराज यांना पॅरालिसिसचा अटॅक आला. शरीराचा अर्धा भाग निकामी झाला होता. आमच्यावर दुहेरी संकट ओढवलं होतं. एकीकडे माझा लाडका नातू जेलमध्ये आणि आता मुलाची ही अवस्था. आणि काही दिवसातच आयकर विभागाचा छापा घरावर पडला. आपली बेहिशोबी मालमत्ता सावकारी करून मिळवलेला सगळा पैसा, जमीन सगळं बाहेर पडलं. काही वर्ष विराज बिझनेस पाहत होत. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक केली होती, जी तोट्यात गेली. आणि त्याच वेळी त्यांनी सुरू केलेल्या काळ्या धंद्यामुळं आपली बदनामी होईल या भीतीनं कोणी छापा पडल्यावर मदतीला आलं नाही. बँक अकाउंट्स, फॅक्टरी, शेती सगळं जप्त केलं गेलं. कर्जदार वाढले होते आणि आपली त्यामुळं सगळी प्रॉपर्टी सील करून निलामी करण्यात आली. फक्त वडिलोपार्जित वाडा आणि एक बंद पडलेली फॅक्टरी तेवढी राहिली. वेळ बदलली आणि राजाचा रंक झाला. जे लोक भीतीनं मान वर करून बोलत नव्हते ते लोकही आता आमच्यावर हसतात. शेवटी कर्माची शिक्षा याच जन्मात भोगायला लागली. पटलं आम्हाला. आजपर्यंत केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा आम्हाला मिळणार तर होतीच, आणि आता आम्ही तीच भोगतोय. आजींनी सांगितलं आणि याज्ञिकीचं मन परत भरून आलं. तिनं एक नजर आपल्या बाबांवर टाकली तर त्यांनी आपला हात उचलून तिला इशाऱ्यानं जवळ बोलवलं. तीही त्यांच्या जवळ पोहोचली. त्यांनी मायेनं तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि याज्ञिकीने त्यांना मिठीच मारली. ह्याच स्पर्शासाठी ती आसुसली होती. आज पहिल्यांदा आपल्या बाबांच्या या प्रेमळ स्पर्शानं तिचं मन भरून आलं होतं. त्यांचा हात हातात घेऊन तिनं त्यावर ओठ टेकवले. तिचे अश्रू अजूनही थांबत नव्हते. मला माफ कर बाळा, तुझा तशी आहे. खरं तर तो लक्ष्मी घरची, आमच्या घरची लक्ष्मी. तुझ्या जन्मानंतर आपल्या अग्निहोत कुटुंबानं खूप काही कमावलं. तुझ्या जाण्यानं खूप काही कमावलं. पण घरच्या लक्ष्मीला दुखावण्याची शिक्षा तर मिळायलाच हवी होती आम्हाला. खूप प्रयत्न करून धर्मराजराव एक एक शब्द बोलत होते. बाबा प्लीज प्लीज शांत व्हा, मला त्रास होतोय. त्यांचे डोळे पुसत ती म्हणाली, नाही बाळा, बोलू दे त्याला. त्याशिवाय आमच्या मनातली अपराधी भावना कमी नाही होणार. तुझ्या आईच्या मृत्यूला कुठे ना कुठे तुला कारण समजून नेहमी तुला स्वतःपासून दूर ठेवलं त्यांनी. आणि आम्हाला कळत असून सुद्धा आम्ही त्यांना समजावलं नाही. या उलट मुलगा, घराण्याचा वंशज,
म्हणून नेहमीच विराजला जास्त जीव लावला आम्ही. त्यांचे चुकीचे हट्ट पुरवले, त्यांच्या चुकीच्या वागण्याला पाठीशी घातलं आणि आज वेळ आल्यावर त्यांच्यामुळेच आम्ही रस्त्यावर आलो. आज जर रिशान नसते तर आम्ही काय केलं असतं माहिती नाही. त्यांनी आम्हाला इथं आणलं, धर्मराज यांची ट्रीटमेंट सुरू केली. आज चांगल्या ट्रीटमेंटमुळेच धर्मराज थोडं का होईना बोलू शकतायत. आम्ही ज्यांना आमचे शत्रू समजलो त्यांनीच आम्हाला वेळेला आधार दिला. त्यांनी परत एकदा डोळ्यांना पदर लावला. आपल्या आजीला इतकं हतबल झालेलं पाहून याज्ञिकीला फार वाईट वाटत होतं. पण त्यांची कामं आठवून जे झालं ते कधीतरी होणारच तर होतं, असंच तिला वाटलं. यांच्या गप्पा सुरू होत्या तेवढ्यात चैत्रालीताई आतमध्ये आल्या. बाकी गप्पा नंतर करा, आता जेवणाची वेळ झालीये. शिवाय याज्ञिकी आता थकली असेल, जेवून तिला थोडासा आराम पण करू दे. त्यांच्या बोलण्यावर अहिल्या आजींनी मान डोलावली आणि धर्मराज यांना आराम करायला सांगून त्या तिघी बाहेर आल्या. बाहेर सगळे डायनिंग टेबलवर याज्ञिकीचीच वाट पाहत होते. रिशानने आपल्या शेजारी तिच्यासाठी जागा ठेवली होती. त्याने नजरेनेच तिला त्याच्याजवळ बस असा इशारा केला. तिने नजर झुकवली आणि तिथे जाणार इतक्यातच शिखाने तिचा हात पकडून तिला तिच्याजवळ बसवलं. वहिनी, आज तू माझ्याजवळ बसणार आहेस. तुला माहितीये, आज मी स्वतःच्या हातानं फ्रूट कस्टर्ड बनवलंय आणि ते पण तुझ्यासाठी खास. ते खाऊन सांग ग कसं झालंय ते. आणि मी कुकीज बनवल्यात, त्याही खाऊन सांगशील कशा झाल्यात ते. जेनी आणि शिखानं तिचा ताबा घेतला होता आणि रिशानने त्यांच्याकडे बारीक डोळे करत पाहिलं. पण याच्याकडे आता लक्ष कोण देणार होतं? बिचारा बारीक तोंड करून जेवू लागला. चैत्रालीताई, मोनालीताई, आजी तिला प्रेमानं एक एक पदार्थ खाऊ घालत होत्या. काही वेळात जेवणं झाली. सगळे परत एकदा हॉलमध्ये बसले होते. स्वानंदी आणि राज हे देखील सगळ्यांचा निरोप घेत लवकरच भेटू असं बोलून निघून गेले. रिशान सगळे एकदा कधी आपापल्या रूममध्ये झोपायला जातील याची वाट पाहत होता. त्यानंतर त्याची आदू त्याच्या मिठीत आली असती ना. बस आता पोरांनो, बाकी गप्पा उद्या करा. याज्ञिकीला थोडा आराम करू द्या आता. तिथेच बसलेल्या रिशानने आजी नेमकं काय बोलतीये जरा कान टवकारले. इंतजार की घडिया खतम हुई असं काहीसं त्याला वाटलं होतं. थोड्या आनंदात उठून तो वर निघाला. याज्ञिकी बाळा, तुझं सामान माझ्या रूम मध्ये जाऊन तू फ्रेश हो. काय? याज्ञिकीचं सामान तुझ्या रूम मध्ये का ठेवलंय? पुढे जाणारा रिशान पायऱ्यांवरती थांबत म्हणाला. कारण लग्न होऊपर्यंत ती माझ्या सोबत माझ्या रूम मध्ये राहील. लग्न? कुणाचं लग्न? तुझं आणि याज्ञिकीचं लग्न. आम्ही ठरवलंय तुमचं परत लग्न लावून द्यायचं. मागच्या वेळी ते लग्न तडजोड म्हणून केलं होतं, पण यावेळी सगळ्या रीती पार पाडून तुमचं लग्न लावायचंय आम्हाला. रिशान आणि याज्ञिकी या निर्णयानं थोडेसे आश्चर्यचकित झाले होते आणि थोडे सुखावलेही. लग्नाची आणि त्याआधी साजऱ्या केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांची हौस त्यांची झालीच नव्हती. हां, मग ठीक आहे, परत एकदा लग्न करू आम्ही. पण त्यासाठी तिला तुझ्या रूम मध्ये थांबण्याची काय गरज आहे? आय मीन, आम्ही आता नवरा बायको आहोत ना. आमचा डिवोर्स अजून झालाच नाहीये. मी डिवोर्स घेतलाच नव्हता.
रिशान आजीकडे बघून म्हणाला, ते कळलं आता आम्हाला, पण तरीही ते काही असो, जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत नवरा नवरी एकत्र नाही राहू शकत. त्यामुळे याज्ञिकी, तू माझ्या रूम मध्येच राहशील. आजी, पण अगं ऐक तरी. रिशान इत्तूचं तोंड करून समजावत होता आणि बाकी लोक त्याची मजा पाहत हसत होते. आज्जू, भाईला वहिनीशिवाय आता एक क्षणही करमत नाही वाटतं. शिखाने नेहमीप्रमाणे आगाऊपणा केला आणि बाकी सगळे अजूनच हसायला लागले आणि याज्ञिकी लाजून खाली मान घालून उभी राहिली. रिशान सुद्धा थोडा ब्लश करत होता, पण आजीच्या निर्णयानं तो जरा वैतागला होता. असं नाही, असं काही नाहीये, पण पण बिन आता काही नाही. याज्ञिकी माझ्यासोबत माझ्या रूम मध्ये झोपेल. दॅट्स फायनल. त्या तिचा हात पकडून तिला घेऊन गेल्या. जाताना तिचा चेहराही उतरला होता आणि तो थोडा रागात त्या दोघींना जाताना पाहत होता. बाकी लोक मात्र त्यांची गंमत पाहत होते. त्यांना असं त्याच्यावरती हसताना पाहून त्याने एक रागीट कटाक्ष त्यांच्यावर टाकला. तसे ते सगळे चूप बसले. सोडणार नाहीये मी तुम्हाला, ह्याचा बदला तर घेईनच मी. तोही झपझप पावलं उचलत आपल्या रूममध्ये गेला. आत आल्या आल्या त्यानं आपलं जॅकेट काढून हवेत भिरकावून दिलं. जीवाचा त्रागा होत होता त्याचा. का सगळे माझ्या प्रेमाचे दुश्मन बनलेत? कधी वेळ तर कधी आई, आणि आता सगळं ठीक झालंय तर आता ही आजी. पण सगळ्यात मोठी माझ्या प्रेमाची दुश्मन तर आदू स्वतःचे. कारण सापडलं की होतेच ही माझ्यापासून दूर. मगाशी पण अहिल्या आजीला म्हणत होती, माझा जीव घ्या पण रिशानला काही करू नका. मूर्ख, स्टुपिड. हिला का कळत नाही? तिला काही झालं तर मी कसा जगणार आहे? पण माझ्यासाठी तिनं तिची सगळ्यात मोठी भीती, तिची माहेरची माणसं, त्यांच्यावर तिने गन ताणली. ती पण माझ्यासाठी, माझ्या जीवासाठी खंबीरपणे उभी राहिली. हाय, कसली गोड दिसत होती ती तेव्हाही, माझी आदू. फक्त गोड आणि नाजूक नाही, प्रसंगी रणरागिणीही होऊ शकते माझ्यासाठी. त्यावेळी असंच वाटत होतं, जाऊन तिला घट्ट मिठीत घ्यावं आणि तिचे खूप लाड करावेत. मगाच्या आठवणीनं त्याच्या गालावर हसू आलं. तिला असं निर्भीडपणे वागताना त्यालाही शॉकच बसला होता. पण मग काय आता? जसं मगाशी अहिल्या आजीला ठणकावून सांगितलं होतं, माझ्या रिशानला हात लावायचा नाही, तसंच आता ह्या आजीला पण म्हणायचं ना, मला माझ्या रिशानजवळ राहायचंय म्हणून. बेडवर बसून तो विचार करू लागला. नो रिशान, तू असा गप्प बसू शकत नाहीस. ये इश्क नहीं आसान, इतना ही समझ लीजिए. एक आग का दरिया है और डूब के जाना है. प्रेम करणं म्हणजे नेहमीच आव्हानात्मक काम आहे आणि मी हे आव्हान स्वीकारलंय. बघू मला कोण आणि कसं माझ्या आदूपासून दूर ठेवतंय ते. आत्ता आग का दरिया पार करायचा नसला तरी बाकी बऱ्याच गोष्टी हा रिशान कुलकर्णी आपल्या प्रेमापर्यंत पोहोचण्यासाठी करूच शकतो. हे दुनिया वालो, जस्ट वेट अँड वॉच. असं म्हणत त्यानं स्वतःला बेडवर झोकून दिलं. बस काही क्षणाची अजून थोडी वाट पाहायची होती.